नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्याला धरणातील गाळ उपसून आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टर 37,500 रुपये एवढे अनुदान दिले जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये मागेल त्याला गाळ अर्थात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे। आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा बदल आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता जास्तीत जास्त शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदतसुद्धा होणार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा 5 फेब्रुवारी 2024 रोजीचा शासन निर्णय आहे। यामध्ये सांगण्यात आलेला आहे, प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेला आहे, राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबविण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक 20/4/2023 नुसार घेण्यात आला आहे। जलयुक्त शिवार 2.0 व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 29/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढण्याकरिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाही व त्या अभावी कामे रखडतात असे निदर्शनास आले आहे। त्यामुळे अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशावेळी ग्रामपंचायत मार्फत कामे करण्याबाबत तसेच विभागामार्फत कामाची तपासणी करण्याची व देयके अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता म्हणून जिल्हा स्तरावर देयके अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अधिक सुलभतेने व गतीने राबवण्यासाठी शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन पूरक पत्र निर्गमित करण्यात येत आहे। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक 20/4/2023च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। तर यामध्ये काय सुधारणा करण्यात येत आहे पहा। 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयातील तरतुदी आहे आणि त्या तरतुदीमध्ये समोर आपल्याला सुधारित तरतुदीसुद्धा देण्यात आलेल्या आहे। तर मुद्दा क्रमांक 1 पहा, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे। तर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य ग्रामपंचायत अशासकीय संस्थामार्फत करण्यात येणार आहे। आज हा बदल करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे, गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करावा। त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे बंधनकारक असेल असे अगोदर होते। आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे की गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्था ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय समितीस कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून प्रस्ताव सादर करावा असे यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। त्यानंतर आहे तिसरा मुद्दा, जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक बाधक विचार करून संबंधित संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी। तर यामध्ये सुधारित मुद्दा आहे, जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक बाधक विचार करून संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी। त्यानंतरचा मुद्दा आहे, उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव गाळाचे प्रमाण अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी सादर करावा। कार्यकारी अभियंता यांनी देयकाबाबतचा मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा। मान्यतेनंतर सदर देयक संबंधित अशासकीय संस्थांना अदा करावे। तर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव गाळाचे प्रमाण अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस देयके जिल्हा स्तरावर अदा करावीत व त्यासाठी एकत्रित निधी मागणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास करावे। त्यानंतर आहे, अशासकीय संस्थांना जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्यामार्फत निधी अदा करण्यात येईल। तर यामध्ये सुधारणा आहे की अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस जिल्हा जलसंधारण अधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निधी प्रदान करतील। तर अशा प्रकारे यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे। हा बदल आपण इथे सुधारित तरतुदीमध्ये पाहिला आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।